पंढरपूर कुर्डुवाडी ह्या राज्य मार्गाची दुरवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण बघू शकतो की ह्या रोपळे गावाजवळ जर आपण बघितलं तर मोठमोठाले असे खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. याच खड्ड्यातून खरं तर येणाऱ्या नागरिकांना खरं तर प्रवास करावा लागत आहे. आणि आता आषाढी यात्रा आलेली आहे. या आषाढी यात्रेमध्ये अनेक मराठवाड्यातील असतील किंवा विदर्भातील छोट्या मोठ्या ज्या काही दिंड्या आहेत ते याच मार्गाने खरं तर येत असतात. त्यामुळे मनसे आता कुठेतरी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते. या रस्त्यावरती जे पडलेले मोठमोठे खड्डे आहेत ते खड्डे त्वरित बुजवावेत किंवा या कॅनॉल शेजारी असलेला रस्ता त्वरित दुरुस्त करायची मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गेड्डे यांनी केली. किंवा ऐन आषाढी यात्रेमध्ये खरं तर त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिला. ते स्वतः खरं तर या खड्ड्यावर उभारलेले. त्यांच्याशी आपण आता बातचीत काय नक्की तुमची मागणी? वास्तविक पाहता या रोडवरून रोज मी पंढरपूर बोंडेम जातोय आणि रोज इथं वेगवेगळे अपघात दिसतात. आता खड्डे काय वेळ भरले काय वेळ नाही भरले, पण ह्या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढले. मराठवाडा आणि विदर्भातल्या येणाऱ्या लोकांना हा रस्ता जाणून येत नाही आणि त्याच्यामुळे इथं खड्ड्याचा प्रॉब्लेम येतोय. अधिकाऱ्याशी चर्चा केली तर त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटवर बोर्ड दाखवलं की त्यांची परमिशन मिळत नाही, सारखं पाणी आहे म्हणून. आता आंदोलनाचा इशारा देत देत त्यांनी आतापर्यंत अर्धवट पूल केलाय, पण ताबडतोब लवकरात लवकर हे काम डांबरीकरण करून खालचं पण काम तोपर्यंत डांबरीकरण करण्यात यावं. आषाढी यात्रेपूर्वी आषाढी यात्रेचा वेळ वाटत बघायला नाही. आता लोकांचं अधिक महिन्यात इतका मोठा या ठिकाणी रहदार होती आणि पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आता महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या भारतात प्रसिद्ध आहे. पंढरपूरला येण्याचा ओढ रोजच आहे. त्याच्यामुळं ताबडतोब काम करावं अशी माझी. अपघात काही घडलेत का या ठिकाणी? साहेब, अपघाताची मालिका आहे. आपण जर पोलीस स्टेशन मधून माहिती काढली आणि असंख्य निष्पाप लोकांचे जीव गेलेत. असंख्य वेळा आम्ही या ठिकाणी मदत केली. या ठिकाणी शेतकरी पण या बाजूचे आहेत. रोज यांना आवाज आला की टेन्शन येते, कुठेतरी अपघात झाला, कोणातरी जीव गेला. परंतु ठेकेदार जर तयार असला तरी शासकीय कागदपत्रात आता बावी या ठिकाणी एका शेतकऱ्याने, यशवंत पाटील या नावाच्या शेतकऱ्याने काम अडवले. वास्तविक पाहता तिथे तर शेकडो लोक मयत झालेत. मग तांदूळवाडी घटना आपण बघतोय. असे असंख्य वारकरी या रस्त्याला गेलेले आहेत. अजून किती लोकांचा जीव घालवायचा आहे? प्रशासनानं उठून उभारलं पाहिजे. MSRTCला विचार तर ते म्हणतात पोलीस प्रोटेक्शन आम्हाला मिळत नाही. कॉन्ट्रॅक्टर म्हणते आमच्या माणसाला मारहाण होती. मग नेमकं कुणामध्ये रस्ता अडकलाय? काय मागणी काय आता आपली? माझी मागणी एकच आहे की शासनाने सगळे ऑफिस एकत्र करून तुम्हाला काय पाहिजे ते यंत्रणा लावून पोलीस प्रोटेक्शन देऊन हे काम करावं, ह्यासाठी माझी मागणी आहे. आणि काय पत्र पण माझ्याकडे आहेत. तर या नाहीतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता रस्त्यावर आंदोलन करणार नाही. आता अधिकाऱ्यांना कळल्यापासून असेल, अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आंदोलन करणार असेल, हा इशारा मी आज आपल्या माध्यमातून. पूर्वी तर नाही काम झालं तुम्ही 100% नाही काम झालं तर आम्ही अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करू, अधिकाऱ्याला घेरावा घालू, एवढे मी आपल्या वतीनं. आपण बघितलं असेल की पंढरपूर कुर्डुवाडी रस्त्याची भयानक दुरावस्था झालेली आहे. जर आषाढी पूर्वी जर हा रस्ता नीट नाही झाला तर मनसे ऐन आषाढी यात्रेमध्ये तीव्र आंदोलन करणार असल्याचा त्यांनी आता इशारा दिलेला आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.